केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। मांडवी वन विभागाची धाडसी मोहीम। विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर जीवदान। मांडवी प्रतिनिधी। मांडवी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कनकी शिवारात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वन विभागाच्या पथकाने 3 तासांच्या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशननंतर सुखरूप बाहेर काढले। या घटनेमुळे वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक होत असले तरी परिसरात वाढत्या वन्य प्राण्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। नेमकी घटना काय? कनकी शिवारातील शेतकरी सूर्यकांत रेड्डी यांच्या शेतातील विहिरीत गुरुवारी एक बिबट्याचा बछडा पडल्याचे निदर्शनास आले। शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सदरील बातमी समजताच या घटनेची माहिती तात्काळ मांडवी वनपरिक्षेत्राचे अधिकारी श्री काजी यांना देण्यात आली। 3 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन। माहिती मिळताच वनपाल श्री काजी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि तातडीने रेस्क्यू टीमला पाचारण केले। स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती, मात्र वनविभागाने चोख नियोजन करत बछड्याला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली। तब्बल 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर आणि शिताफीने जाळीच्या सहाय्याने या बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले। जंगलात मुक्त संचार। बाहेर काढल्यानंतर बछड्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली। तो सुखरूप असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडून देण्यात आले। वनविभागाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे। नागरिकांमध्ये भीती, उपाययोजनेची मागणी। बछडा सुखरूप वाचला असला तरी कणकी आणि आसपासच्या परिसरात बिबट्या आणि अस्वलांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यास जाणे किंवा शेती कामे करणे धोक्याचे झाले आहे। वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे शेतात जाणे कठीण झाले आहे। वनविभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।